असतो. तेव्हा काही गावातले जे लोक असतात तर ते सांगतात की आमच्या गावामध्ये एक ब्राह्मण जोडपं आहे. त्याचं नाव म्हणजे ते ब्राह्मणांचं नाव असतं मधुनाभा. अच्छा. आणि त्यांच्या पत्नीचं नाव गंगा. मधुनामा आणि गंगा हे दोघं पण निपुत्रिक असतात. त्यांना म्हणजे मुलबाळ नसतं. आणि मग मच्छिंद्रनाथ आणि गावकरी त्यांच्याकडे जातात. मच्छिंद्रनाथ ते मधुनाभा आणि गंगा या दोघांना भेटतात आणि सांगतात की हा करभंजन नारायण आहे. म्हणजे नवनारायणपैकी एक जे नवनारायण होते त्यांचा एक अवतार आहे हा. आणि हा बाळ म्हणजे काही साधा सुद्धा बाळ नाहीये. तुम्हाला म्हणजे पालन पोषण करायचंय, संगोपन करायचंय. तर तुम्ही याचं चांगलं पालन पोषण करा. 12 वर्षानंतर माझा शिष्य गोरक्षनाथ तिथे येईल परत आणि त्याला परत घेऊन जाईल. आणि याच्या हाताने पुढे एक मोठं कार्य होणार आहे. म्हणजे हे सांगतात गहिनीनाथांच्या हातून. म्हणजे